ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये सरळ असणं वाईट आहे का बरं? अजिबात वाईट नाही। पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त भोळे असाल तर ही निरागसता आहे ना, एक दिवस तुमचं सर्वात मोठं नुकसान करू शकते। या जगामध्ये सर्वाधिक धोका त्यांनाच मिळतो ना, ज्यांचं मन सर्वात स्वच्छ असतं। लोक तुमचा वापर करून घेतील, तुम्हाला फसवतील आणि तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ आहे ना दुसरंच कोणीतरी घेऊन जाईल। म्हणजे काय बरं? म्हणजे हा कलियुग आहे ना, या कलियुगामध्ये जास्त सरळ असणं योग्य आहे का बरं? पण जर आपण मन शांत करून जर निर्णय घेतला ना, तर त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला होणार आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जे तुमचे विचार आहेत, तुमचं वर्तन आहे आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता। या नियमांमध्ये ती जुनी ताकद आहे, जे राजा, योद्धे, नेत्यांना बाकी जगापासून वेगळं बनवत होती। तर लक्ष देऊन ऐका, स्वतःला एक स्ट्रॉंग बनवायचं असेल, चांगली पर्सनॅलिटी बनवायचं असेल तर समर्थांनी सांगितलेलं आहे, पहिला आपला शत्रू कोण असतो बरं? पहिला आपला शत्रू असतो ते आपले मन। बाहेरचे जगातले शत्रू आहेत ना, ते नंतर गोळा होतात, नंतर आपल्याशी शत्रुत्व निर्माण करतात। पण आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल ना, तर ते आपलं मन आहे। आणि ह्या मनाला जर आपण मित्र बनवलं तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आपलं मन प्रसन्न झालं, आपलं मन प्रसन्न असेल तर जीवनामधला सर्वात आनंद तुम्हाला मिळू शकतो। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आणि हा मन आहे ना, जर स्वतःची कमजोरी दाखवत असेल तर आपल्याला दुःख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपली कमजोरी सगळ्यांना दाखवू नका, नाहीतर लोक तुमचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही। या जगामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण प्रत्येक हसण्यामागचं नियत स्वच्छ नसते। जर तुम्ही प्रत्येक हसण्यामागे नियत स्वच्छ नसेल, जर तुम्ही प्रत्येकाच्या तुमच्या वेदनांबद्दल सांगाल तर बहुतेक लोक फक्त ऐकतील, पण समजून कोणी घेईल का बरं? कोणीच घेणार नाही। काही लोक आहेत ना, तुमच्या अडचणीला हत्यारसुद्धा बनवतील आणि वेळ आल्यावर त्याचाच वापर करून तुम्हाला खालीसुद्धा पाडतील। पण लक्षात ठेवा, जेव्हा हे समर्थ विचार तुमच्या मनामध्ये असतील ना, तर तुम्ही योग्य निर्णय घ्याल। म्हणजे काय? म्हणजे जगाला फरक पडत नाही की तुम्ही आतून किती खरे आहात, त्याला फक्त बाहेरून एक कमकुवत व्यक्ती हवा असतो, ज्यावर दबाव टाकला जाऊ शकेल, ज्याला फायदा घेतला जाऊ शकेल। म्हणूनच आपली कमजोरी लपवू नका, तिला सांभाळा, तिला तुमची ताकद बनवा। एक अशी आग जी आहे ना, ती तुम्हाला मजबूत बनवते, ना की दुसऱ्याच्या हाताची ठिणगी। प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका। जर तुमच्या वेदना सांगायच्या असतील ना, दुःख सांगायचं असेल तर भगवंताला सांगा। समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येक मनुष्याला वाटत असतं की भगवंताने माझं ऐकावं, भगवंताने मला समजून घ्यावं, पण भगवंत तुमचा कधी ऐकेल बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे की या मनामध्ये कोणतीही वासना तू बाळगली नाहीस ना, तेव्हा तुझा भगवंत ऐकेल।
दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्याचं हे तंत्र तुझ्या जीवनामध्ये आणलं, तेव्हा तुझं भगवंत ऐकेल. म्हणजे मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. म्हणजे काय बरं? हे म्हणा, तू दुष्ट वासना बाळगू नकोस, कधीही पाप बुद्धी ठेवू नकोस. आपला धर्म आणि नीती आहे ना, तू कधीच विसरू नकोस. नेहमी अंतरामध्ये सारासार विचार करायला हवा. म्हणजे अंतरंग आणि बाह्यरंग आहे ना, जेव्हा मनुष्याला त्यातील फरक कळेल तेव्हा खरी भक्ती घडणार आहे. आणि तेव्हाच मन आपले शांत होणार आहे, तेव्हाच मन आपले एकचित्त होणार आहे. ज्याप्रमाणे बघा अर्जुन आणि कर्ण होता, आणि कर्णानं धर्माच्या विरुद्ध काम केलं. अर्जुनानं धर्माला व्यवस्थित सोबत घेऊन काम केलं. मग विजय कोणाचा झाला बरं? अर्जुनाचा झाला ना. कर्ण नक्कीच सर्वश्रेष्ठ होता, सर्व विद्यांमध्ये पारंगत होता, हुशार होता. पण त्याच्या सोबत कोण होता बरं? त्याच्या सोबत कौरव होते, आणि अर्जुनाच्या सोबत माझा भगवंतच होता ना, म्हणून विजय झाला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपल्या जीवनामध्ये सोबत भगवंत असेल ना, तर कितीही दुःख तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या, कशाला घाबरायची आपल्याला गरज नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनातील वेदना आहेत ना, त्या प्रत्येकासमोर मांडू नका. कारण जेव्हा लोकांना कळेल की कोणतं बटन दाबून तुम्हाला मोडलं जाऊ शकतं, तेव्हा विश्वास ठेवा, ते तेच बटन दाबतील. मजबूत दिसणं दिखावा नाही, हे एक गरजेचं प्रोटेक्शन आहे. म्हणजे योग्य शब्द योग्य वेळी वापरा, नाहीतर तुम्हाला कोणीही सिरियसली घेणार नाही. या जगामध्ये शब्द फक्त बोलणे नसतात, हे तलवारीसुद्धा असतात. असं म्हणतात ना की एखाद्या बाणामधून सुटलेला तो तीर असतो ना, तो बघा एकदा त्या बाणामधून सुटला ना, कुठे जाईल कुठे पडेल हे सांगता येत नाही. तसे हे शब्द आहेत, तलवारीच्या धारेसारखे असतात. आणि या जगामध्ये हे शब्द फक्त बोलणं नसतात, तर ती तलवारच असते ना. जर तुम्ही योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर केला नाही, तर लोक तुम्हाला दुर्लक्षित करतील, तुमची चेष्टा करतील, आणि तुम्हाला कधीही सिरियसली सुद्धा घेणार नाही. बघा, जे लोक जगाला नियंत्रित करतात ते डोक्याने खेळतात. त्यांच्या शब्दांनी मोठे नेते, व्यावसायिक आणि यशस्वी लोक जाणतात की कधी कधी काय बोलायचं, कसं बोलायचं. जर तुम्ही उगाच काही बकवास करत राहिलास तर लोक तुम्हाला हलक्यामध्ये घेतील. पण जेव्हा तुम्ही कमी बोलाल, विचारपूर्वक बोलाल आणि प्रत्येक शब्द वजनदार असेल, तेव्हा लोक तुम्हाला लक्ष देऊन ऐकतील, तुमचा आदर करतील. जगाला जिंकायचं असेल तर तुम्हाला शब्दांचा हत्यार बनावं लागेल. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोला, शक्तिशाली आवाजात बोला, आणि असं बोला ना की समोरची व्यक्ती तुमचं म्हणणं खोडूनच काढू शकणार नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे शब्द हीच जादू आहे, ज्यानं जग झुकवलं जातं. पण आपले शब्द असे असतात ना, बघा, कधी कधी आपण आपल्या शेजारची माणसं जमतात, आपण मीटिंगमध्ये बसतो, कधी कधी मित्रांमध्ये बसतो. पण त्या मित्रांमध्ये बसल्यानंतर आहे ना, आपण काय बोलतो ते इतरांना कळत नाही. म्हणजे आपल्या शब्दांना काहीच किंमत नसते. असे शब्द बोलल्यानं आपलीच कमीपणा होत असते ना, हे ज्याला कळालं ना, तो शब्दांवर मौन धारण करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये जर जीवन बदलायचं असेल, हे विचार बदलायचे असतील, तर स्वतःचा आदर करा, नाहीतर जग तुम्हाला रद्दी समजेल. जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जग तुम्हाला एक फुटपाथ समजेल.
ज्यावर प्रत्येक जण आपले घाणेरडे बूट पुसून निघून जाईल. लोकांना फरक पडत नाही की तुम्ही किती चांगले आहात, किती मेहनत करता किंवा तुमचं हृदय किती मोठं आहे. जर तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवलं, जर तुम्ही इतरांसमोर तुमचं मूल्य कमी केलं, तर लोक तुम्हाला कचरा समजून बाजूला करतील. हे जगाचं सर्वात मोठं सत्य हेच आहे ना. तुमचा रिस्पेक्ट आधी तुमच्यापासून सुरू होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता ना, तेव्हा लोक तुम्हाला आणखी खाली पाडू लागतात. म्हणूनच जाऊ दे जगाला, स्वतःचा आदर सर्वात अगोदर करा. आणि म्हणजे स्वतःचा आदर करणे आणि दुसऱ्याचा अनादर करणे असं होतं का? तसं नाही. स्वतःचा अगोदर जेव्हा आदर करायला लागू ना, तेव्हा आपोआप दुसऱ्याचा सुद्धा करायला हवा. म्हणजे आपल्या बोलण्यावर, आपल्या निर्णयावर ठाम राहा. त्या लोकांसमोर झुकू नका जे तुम्हाला गुलाम बनवू इच्छितात. या जगामध्ये आहे ना, तेच लोक सर्वाइव्ह करतात जे स्वतःच्या रिस्पेक्टला सर्वात वर ठेवतात. म्हणजे काय बरं? म्हणजे या नकारात्मक प्रश्नांना चलाकीने हाताळा. रागाने वाहून जाऊ नका. जर जीवनामध्ये तुम्हाला अधोगतीला नेण्याचं कारण जर कोण करत असेल ना, तर तो तुमच्या जीवनामधला राग आहे. म्हणून रागाच्या भरामध्ये कोणता विचार करू नका. रागाच्या भरामध्ये कोणतं काम करू नका. थोडा वेळ थांबा, मौन धारण करा, उपासनेला श्रेष्ठ माना. जेव्हा जेव्हा राग येईल ना, तेव्हा माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. जेव्हा तुम्हाला कोणी टोमणे मारतं, तुम्हाला भरकटणारे प्रश्न विचारतं, तेव्हा तुम्ही काय करता बरं? तुम्ही रागाने बिथरून जाता. बघा, तुम्ही उलट ओरडू लागता. जर तुमचा गेम संपला, कारण रागात तुम्ही विचार करण्याची शक्ती गमावून बसता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला तिथेच हरवून देते. बघा, खरी चलाकी आहे ना, रागाने उत्तर देण्यामध्ये नाही, तर खेळ फिरवण्यामध्ये असते. आणि जगातील सर्वात मोठे नेते, व्यावसायिक, यशस्वी लोक कधीही नकारात्मक प्रश्नावर भटकत नाहीत. उलट हसतात आणि असं उत्तर देतात ना, की समोरच्याची पुन्हा बोलायची हिंमतच होत नाही. रागाने उत्तर देणारे हारतात, पण डोक्याने खेळणारे जगाभर राज्य करतात. म्हणजे काय बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, स्वार्थाशिवाय कोणीही तुमचं सख्य नाही. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा भरपूर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून जातील. हे सत्य जितक्या लवकर समजून घ्याल तितकं चांगलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय सपोर्ट करतील, तर विसरून जा. या जगात फुकट कोणी कोणाचं नसतं. प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी तुमच्याशी जोडलेला असतो. जेव्हा त्याचं काम पूर्ण होईल ना, तेव्हा तुम्हाला असं सोडून देतील जसं तुम्ही कधीच होतच नाही. असं समजू नका की लोक तुमचं भलं करतील. असं समजू नका की तुमचा मित्र, तुमचा नातेवाईक तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सपोर्ट करेल. म्हणजे काय? म्हणजे स्वार्थाशिवाय हे जग चालत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, प्रॉपर्टी आहे, तर लोक तुम्हाला आदर देतील. पण ज्या दिवशी तुम्ही रिकाम्या हाताने असाल, तुम्ही कंगाल बनाल, तर तेच लोक तुम्हाला ओळखायलाही नकार देतील. म्हणून समजूतदारपणा यातच आहे की तुम्ही आधीच हा गेम समजून घ्या. जर तुम्हाला कोणाकडून काम काढून घ्यायचं असेल ना, तर त्याला त्याचा फायदा दाखवा. स्वार्थाशिवाय कोणीही तुमची साथ देणार नाही. तुम्ही कितीही चांगले असलात तरी लक्षात ठेवा, हे जग स्वार्थाचा मित्र आहे. पण मनुष्य तसा करतो का बरं? ज्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असतो त्यावर तो कधीच विश्वास ठेवत नाही. त्यांना तो तुच्छ मानतो. आणि ज्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही त्या गोष्टीवर वारंवार विश्वास ठेवतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये फक्त एकच विश्वासू मनुष्य आहे, तो म्हणजे माझा भगवंत. जेव्हा जेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल ना, श्रद्धा ठेवाल, तुम्हाला कधीच धोका मिळणार नाही. पण मनुष्य मात्र
भगवंतावर कधी विश्वास ठेवत नाही, भगवंताचं नामस्मरण कधी करत नाही, तरी सुद्धा तो वेगवेगळ्या प्रकारे मनुष्यावरच विश्वास ठेवायला लागतो आणि वेळोवेळी त्याला धोकाच मिळतो ना. म्हणून पेशंट जर नसेल ना तर तुमचा विनाश निश्चित आहे. घाई तुम्हाला बुडवेल. जर तुमच्यामध्ये संयम नसेल तर तुमचं पडणं निश्चित आहे. एक गोष्ट समजून घ्या, जगातील सर्वात मोठे खेळाडू आहेत ना, सर्वात मोठे व्यावसायिक आहेत, सर्वात मोठे वॉरियर्स आहेत, हे सर्व आपला गेम खेळण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात. पण तुम्ही काय करता बरं? तुम्ही करता ती घाई. प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, लगेच निकाल हवा असतो, लगेच यश हवं असतं आणि याच घाईमुळं तुम्ही अशा मूर्खपणाच्या गोष्टी करू बसता ज्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर राहतो. जग चालाक लोकांनी भरलेलं आहे ना, ते तुम्हाला प्रेशर टाकतील, तुम्हाला फास्ट डिसिजन घेण्यासाठी भागसुद्धा पाडतील आणि तुम्ही घाईमध्ये कोणतंही चुकीचं पाऊल उचललं की तुमचं नुकसान आहे ना, ते निश्चित ठरलेलं आहे. म्हणून समजा, समजूतदारपणा यातच आहे की तुम्ही संयम ठेवा, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेनुसार खेळा आणि जगाला आपल्या अटींवर चालवायला शिका. जे घाईमध्ये निर्णय घेतात ना ते नेहमी पश्चाताप करतात. म्हणून लक्षात ठेवा, जास्त कधीच बोलू नका. आधी विचार करा आणि मग बोला. जर तुम्ही विचार न करता बोलण्याची सवय सोडली नाही तर हे जग तुम्हाला असं गिळून टाकेल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. समजूतदारपणा फक्त बोलण्यात नाही तर योग्य वेळी योग्य गोष्ट बोलण्यात सुद्धा असतो. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा हजारो प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. जर एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर आधी त्याला समजून घ्या, समोरच्याच्या मानसिकतेला पकडा, त्याच्या विचारांना डिकोड करा आणि मग बोला. तुम्ही पाहिला असेल ना की वेगवेगळे मोठे लोक असतात, जेव्हा ते बोलतात ना तेव्हा प्रत्येक शब्दाला वजन असतं, कारण ते फक्त बोलत नाहीत तर विचारपूर्वक हल्ला करतात. पण जर तुम्ही विनाकारण बकवास करून स्वतःची इज्जत घालवून बसलात तर लक्षात ठेवा, तुमची जीभ तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. पण जर तुम्ही तिला नियंत्रित केलं नाही तर ते तुमची सर्वात मोठी शत्रूही बनू शकते. म्हणून बोलण्याआधी विचार करा, तर तुम्ही या गेममध्ये टिकू शकाल, या जीवनामध्ये टिकू शकाल. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू क्रोध आहे. जर तुम्ही क्रोधामध्ये गेलात ना तर तुम्ही स्वतःचं संतुलन हारून बसता. म्हणून क्रोध हा खेदकारी असतो. तो क्रोध मनुष्याला दुःख देत असतो. समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारो, नको रे मना मस्तरूधं बबारू. बघा, हे म्हणा हा क्रोध आहे ना, हा शेवटी दुःख देणारा आहे, तुझ्या जीवनाशी नासधूस करणारा आहे. म्हणून त्यापासून तू दूर राहायला हवा. जर तू त्यापासून दूर राहिला नाहीस ना तर तुझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साडेसाती निर्माण होईल, वेगवेगळ्या प्रकारचे दुःख निर्माण होतील. हा क्रोध आहे ना, हा क्रोध कामवासना अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारा असतो. म्हणून त्याच्या अधीन तुम्ही जाऊ नका. तसंच कोणाला मस्तर करू नका, कधी ढोंग करू नका. पण हा मनुष्य काय करतो बरं? हा पैशापायी मनुष्य दुसऱ्याला फसवण्याचा विचार करतो. पैशापायी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख आणण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला सुख निर्माण होईल का बरं? त्याच्या जीवनामध्ये मग रागच येईल, त्याच्या जीवनामध्ये क्रोधच राहील. म्हणून या क्रोधाला संपवायचं असेल तर मनुष्यानं नामस्मरण करायला हवं, भगवंताचं चिंतन करायला हवं.
समर्थांनी सांगितलेलं आहे ना. तर आयुष्यामध्ये बघा, तुम्ही जेव्हा समाजामध्ये वावरता तेव्हा तुम्ही इतरांसमोर आपण किती छोटे आहोत हे कधीच समजून देऊ नका. म्हणजे बघा, आय कॉन्टॅक्ट करा. आय कॉन्टॅक्ट म्हणजे काय? म्हणजे डोळ्यांना डोळे भिडवा, नाहीतर कमकुवत समजले जाल. जर तुम्ही कोणाशी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाहू शकत नाही तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजेल. हे जग आहे ना, फक्त त्याच लोकांना सिरियसली घेतं जे स्वतःला सिरियसली घेतात. आणि तुमचा आय कॉन्टॅक्ट हे ठरवतं, म्हणजे तुमचे डोळे हे ठरवतात की समोरची व्यक्ती तुम्हाला किती आदर देईल. जेव्हा तुम्ही कोणाशी डोळे मिळवून बोलता तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला हलक्यात घेण्याची हिंमत करत नाही. पण जर तुम्ही तुमच्या नजरा झुकवल्या, इकडे तिकडे पाहू लागलात, तर समोरची व्यक्ती समजून जाईल की तुम्ही स्वतः तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. आणि मग तो तुम्हाला दाबून टाकेल, तुम्हाला नियंत्रित करेल. तुम्ही व्यावसायिक असाल आणि प्रत्येकजण या डोळ्याने आपली ताकद दाखवतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा बोलाल ना, तेव्हा डोळ्यात डोळे घाला आणि सांगून टाका की तुम्ही कोणी हलके व्यक्ती नाही आहात. जर तुम्ही चांगले व्यक्ती आहात, प्रामाणिक आहात, कोणाशीही चुकीचं वागत नाही, चुकीचं करत नाही, तर याचा अर्थ असा नाही की जग तुम्हाला सोडून देईल. सरळ लाकूड असतो ना, तो सर्वात आधी कापला जातो आणि सरळ साध्या व्यक्तीला सर्वात जास्त लुटलं जातं. जर तुमच्यामध्ये भीती असेल, संकोच किंवा जास्त भोळेपणाची भावना आली तर हे जग तुम्हाला गिळून टाकेल आणि तुमच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे जग तुमचं सत्य पाहत नाही, तुमची इमेज पाहतं. जे लोक तुम्हाला हलक्यामध्ये घेत असतील, तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना समजून द्या की तुम्ही कोणी खेळणं नाही, तुम्ही आग आहात. तुम्ही कितीही चांगले असा, पण जेव्हा चुकीचे लोक समोर येतील ना, तेव्हा त्यांना असा तेवर दाखवा की त्यांची तुम्हाला कमकुवत समजण्याची हिंमतच होणार नाही. नाहीतर एक दिवस तुम्हाला स्वतःचा तिरस्कार होईल की तुम्ही तुमची ताकद का दाखवली नाही बरं. म्हणून स्वतःच्या लिमिट्स स्वतः ठरवू नका, नाहीतर तुम्ही तिथेच राहाल. जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हे बसवून घेतलं की मी फक्त इतकंच करू शकतो, तर तुम्ही कधीच त्यापेक्षा जास्त काही करू शकणार नाही. जगात जितकी मोठी नावं झाली आहेत ना, त्यांनी आपल्या मर्यादा तोडल्या आहेत. त्यांनी स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे, स्वतःशी लढले, प्रत्येक वेळी आपल्या सीमांना ढकलत गेले. कारण जेव्हा तुमच्या मर्यादांच्या बाहेर जाता, तिथेच ग्रोथ सुरू होते, तिथेच तुमची सुखाची लहर निर्माण होत असते, तिथेच खरी ताकद बनते. जे तुम्हाला घाबरवतं, जे कठीण वाटतं, तेच तुम्हाला सर्वात जास्त शक्तिशाली बनवू शकतं. जर तुम्ही त्यापासून पळण्याऐवजी भिडलात तर लक्षात ठेवा, तुमच्या मर्यादा तोडा, नाहीतर जग तुम्हाला एका फिक्स बॉक्समध्ये पॅक करून टाकेल आणि तुम्ही तिथेच सडत राहाल. म्हणूनच स्वतःची गोष्ट स्वतः करा, नाहीतर कोणीतरी तुमच्यासाठी स्क्रिप्ट तयार करेल. या जगामध्ये एकतर तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेता किंवा मग लोक तुमच्या निर्णय घेऊ लागतात. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याची कमान दुसऱ्याच्या हातात द्याल ना, तर विश्वास ठेवा, लोक तुम्हाला अशा रस्त्यावर ओढत नेतील जिथे तुम्हाला कधीच जायचं नव्हतं. तुमची गोष्ट तोपर्यंत तुमची नाही जोपर्यंत त्यात तुमच्या मर्जीचं कलम चालत नाही. म्हणूनच स्वतःच्या लाईफला सिरियसली घ्या. जे करायचं आहे ना ते स्वतः ठरवा, जे बनायचं आहे ते स्वतः ठरवा. नाहीतर एक दिवस तुम्ही दुसऱ्याच्या प्लॅनिंगचा भाग बनून राहाल, तुमची स्वतःची ओळख कुठेतरी हरवून जाल आणि जगातील प्रत्येक नेत्यानं आपली गोष्ट स्वतः लिहिली आहे. आता तुमची पाळी आहे. म्हणून लक्षहीन लोकांपासून दूर राहा, नाहीतर तुम्ही स्वतः बर्बाद व्हाल. जर तुम्ही अशा लोकांच्या सोबत फिरत असाल ज्याचं कोणतंही लक्ष नाही, त्याला समाजामध्ये किंमत नाही,
कोणतंही स्वप्न नाही, तर भाई तुम्ही स्वतः तुमच्या स्वप्नांची कबर खोदत आहात. कारण हे जग तुम्हाला त्याच रस्त्यावर ढकलून देईल ज्यावर तुमच्यासोबत चालणारे लोक जात आहेत. जर तुम्ही एका आळशी, बेजबाबदार, विजन नसलेल्या व्यक्तीसोबत राहाल, चांगले विचार नसलेल्या व्यक्तीसोबत राहाल, तर लवकरच तुमचीही ही स्थिती होईल. म्हणून समजून घ्या, जर तुम्ही सिंहाच्या कळपात राहाल ना, तर शिकार करायला शिकाल. पण जर गाढवांच्या सोबत राहाल तर फक्त लाथा खाल. म्हणूनच आपल्यासोबत अशा लोकांना ठेवा जे स्वतः पुढे वाढू इच्छितात, जे स्वतः आपल्या स्वप्नांसाठी वेडे आहेत. तुमची संगत तुमचं भविष्य ठरवेल. म्हणूनच विचारपूर्वक आणि योग्य लोकांसोबत राहा, नाहीतर हे जग आहे ना तुम्हालाही बर्बाद करून शकेल. तुम्हाला खबरही न लागता तुम्ही बर्बाद होऊन जाल. आता एक शेवटची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आजही प्रत्येक निर्णय फक्त हृदयाने घेत असाल, तर हे जग तुम्हाला वापरून सोडून देईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. या जगात सर्वात जास्त धोका त्यांनाच मिळतो ज्याचं हृदय सर्वात स्वच्छ असतं. लोक प्रेम, मैत्री, इमोशन्स या नाटकावर नाटक करतील आणि त्यांचं कामसुद्धा पूर्ण होता ते तुम्हाला असं विसरून जातील ना, जसं कधी होतेच नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे जग आहे ना ते इमोशन्सनं चालत नाही, तर ते डोक्यानं चालतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणावर विश्वास ठेवाल ना किंवा कोणाला मदत कराल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, हा माणूस माझ्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाही ना. हृदय मोठं असणं चांगली गोष्ट आहे, पण डोकं त्याहून मोठं असायला पाहिजे. नाहीतर लोक वारंवार तुम्हाला मूर्ख बनवतील आणि एक दिवस तुम्ही स्वतःवर विश्वास गमावून बसाल. खरी समजूतदारपणा हीच आहे ना, की माणुसकी मनात ठेवा, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक डोक्यानं घ्या. नाहीतर आपण काय करतो बरं, आपण भक्ती मार्ग करतो, उपासनेला बसतो, सर्व काही कर्मकांड व्यवस्थित करतो, पण आपलं जीवनामध्ये जगण्याचे आपण नियम बदलतो आणि मग परत भगवंताला दोष देतो की मी भक्ती मार्ग करून सुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख आलं. ते का आलं बरं? कारण तुम्ही स्वतःच्याच पायावर काठी मारलेली आहे, स्वतःच्याच डोक्यामध्ये तुम्ही दुःख निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपले जर विचार चुकले ना, तर पुढची दिशासुद्धा चुकू शकते. भगवंताची आपण भक्ती का करावी बरं? हे मन एक चित्त राहावं. आपण जी काही मेहनत करतो ना, त्या मेहनतीला यश निर्माण व्हावं. म्हणून आपल्याला जर कोणत्या गोष्टीमध्ये फायदा झाला नाही, म्हणून भगवंताला दोष कधी देऊ नका. भगवंत नेहमी तुमच्यासोबत असतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, की तुम्ही थोडी जरी मेहनत केली ना, भगवंत त्यामध्ये भरपूर तुम्हाला देत असतो. म्हणून जास्त विचार करू नका, शांत डोकं ठेवा. हे शांत डोकं आहे ना, तुम्हाला एक दिवस एवढ्या मोठ्या उंचीपर्यंत पोचवेल की तुम्हाला मागच्या दिवसाची आठवणसुद्धा राहणार नाही. फक्त पाय जमिनीवर ठेवा, आभाळ भरपूर उंच उडा, पण जमिनीवरचे पाय कधी ढळू देऊ नका, काढून देऊ नका. कारण भगवंताची कृपा आहे ना, तर भगवंताची कृपा अशीच तुमच्या जीवनात राहू द्या. आणि हीच भगवंताची कृपा आहे ना, तुमच्या जीवनात समाधान, सुख निर्माण करणार आहे. म्हणून विचार करा, चिंतेमध्ये राहू नका, एकदम संभ्रमामध्ये राहू नका. स्वच्छ आणि सुंदर जीवन जगा. या जीवनामध्ये खरा आनंद भक्ती मार्गामध्ये आहे. समर्थ विचार जीवनामध्ये निर्माण करा. तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही. म्हणून जीवनामध्ये एक नियम पाळा. जरी आपल्याला कोणी हुसकावण्याचा प्रयत्न केला, जरी आपल्या जीवनामध्ये कोणी शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर लगेच रागाच्या भरात त्याला उत्तर देऊ नका. तुमचं मन शांत ठेवा. जेव्हा मन शांत होईल ना, तेव्हा त्याचंसुद्धा मन शांत असेल. रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय आहे ना, मनुष्याची अधोगती करत असतो. म्हणून थोडा वेळ जाऊ द्या, वेळ गेल्यानंतर त्याला उत्तर द्या. आपल्याला उत्तर नक्कीच द्यायचं आहे, पण रागाच्या भरात नव्हे.
तर शांत मनानं उत्तर द्या. शांत मनानं घेतलेला निर्णय आहे तो जगाला एकदम अविस्मरणीय ठरत असतो. तुमच्या जीवनामध्ये सुखाचं सावट निर्माण करत असतो. अधोगतीपासून तुम्हाला वाचवत असतो. म्हणून जास्त वेळ घालवू नका. जीवनामध्ये खरं सामर्थ्य आहे ना, भक्ती मार्गामध्ये आहे. दत्तगुरूंचं नामस्मरण घ्या. दत्तगुरूंचं नामस्मरण तुमच्या प्रत्येक कामामध्ये निर्माण करा. बघा, तुम्हाला एवढी शक्ती येईल ना, तुमचं कामामध्ये एवढं सामर्थ्य वाढेल, तुमच्या जीवनामध्ये एवढं धनवान व्हाल, तुमच्या जीवनामध्ये एवढ्या गोष्टी निर्माण होतील ना, तुम्हाला कशाचीच कमी राहणार नाही. सर्व काही भगवंताची कृपा होऊन जाईल. म्हणून 2 वेळची उपासना करा. सर्व तुमच्या मनासारखं घडून जाईल. जय जय रघुवीर समर्थ.